हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता 11:30 झाले. 11:30 झाले. सोडून आले, देवपूजा वगैरे करून घेतली, मशीन लावली. आता कपड्यांच्या घड्या घालाव्या म्हणलं, कारण आता सोनूच्या शाळेचं टायमिंग चेंज झालं आहे. 11 ते 2 झाले, त्यामुळे तिला 2ला आणावं जावं लागणार आहे. आणि दिवस काय मला एकटीला घरी जात नाही. झोपावं तर माझी नॉनस्टॉप झोप असते. डायरेक्ट मी कधी उठेन काय सांगता येणार नाही. त्यामुळं झोपणं स्किप करून काहीतरी कामात आपलं स्वतःला गुंतवायचं म्हणून आता कपड्याच्या घड्या किंवा काय हे काढ ते काढ असं आता करणार आहे मी. शाळा सुरू झाली ना, हेच असते की डोळ्यावर झोप येते, कारण आपण सकाळ धरणं कामं करत असतो. झोप येते पण झोपू नाही शकत असं आहे. तर चला देवपूजा वगैरे दाखवते. 2 दिवस केलीच नव्हती. आज म्हणलं चला आज त्याला करून टाकूया, कारण काही ना काही चाललं आहे. 1 दिवस अंडे असते, 1 दिवस चिकन असतं, असं चालूच आहे. त्यामुळे देवाकडे काही गेलोच नव्हतो आम्ही. तर चला इकडे देवपूजा वगैरे करून घेतली. ह्या फोटोला पण फुलं वगैरे व्हायली, तिकडं नाही व्हायली, कारण इथं मला करंट लागायची भीती वाटते आणि हात नेमका तिथं चिकटतो. तर असं फक्त टिकली लावल्या. तर कसं दिसतंय, मस्त वाटतंय ना. आणि अगरबत्तीचा वास तर सगळ्या घरात पसरतो. चला आता या सगळ्या कपड्यांच्या खड्या घालते. आणि आज ना सोनूच्या शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे तिला मी चांगला ड्रेस घालून पाठवला आहे. नाहीतर नॉर्मल असं घरातलेच कपडे असतात, म्हणजे काय म्हणते जीन्स टॉप वगैरे असं पाठवत असते. पण आज जरा ओढणीचं वगैरे ड्रेस पाठवला. आणि एवढं सगळं केलं पण ओढणी द्यायची लक्षात नाही राहिली. तिला घरनं सांगितलं आहे कसं चालायचं कसं नाही. आता बघू ती कसं करते कसं नाही ते. तसं पण मॅडम आम्ही केल्याशिवाय, म्हणजे शाळा सुटायच्या आधी ना कार्यक्रम घेणार आहे ते, कारण आम्हाला पण बघायला भेटावं. कारण सगळे वस्तीवरचीच मुलं आहेत, त्यामुळं कोण तिथं थांबणार नाही, कारण घरी येऊन सगळ्यांना कामं वगैरे करायचे असते. ते जमलं तर इथं व्हिडिओ घेऊन येतं, ग्रुपला वगैरे येतात ना, ते सगळं टाकू. चला आता एवढा ठीक आहे कपड्यांचा गड्या घालून ठेवते. नाही तर मग कम्फर्टचा वास आहे ना, असंच ठेवलं ना तर सगळा निघूनच जातो. मग काही कम्फर्टतून काय फायदाच होत नाही. त्यामुळे त्याच्या कपाट जागेवर गेलं ना ते योग्य असतं ना. असं पण आता पाऊस वगैरे आला तर सोनू कंटिन्यू बेडवरच खेळते, म्हणजे कपड्यांवरती जर नाचणं सुरूच असतं. त्यामुळे त्याची आज वाट लावून टाकते पाहिजे. आणि पहिल्यांदा खिचडी खाणार आहे, कारण भूक लागली मला. मी जेवले नाही सकाळ धरणं. तर 11:45 व्हायला आले, त्या खाते. झाला का कार्यक्रम? नाही, नुसतंच कपडे घालून बोलवलं. या आताच ठेवते, कारण माझी साडी लय उडते. डान्स करायला गोष्ट पण सांगितली, मी जास्त सांगितली. कुठल्या मनाच्याच? उचल 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 नक्की उचल. जी बघितलं होतं मोबाईलवर तीच गोष्ट टाक. सांगितली होती. ती बंद आत घाल तो. आणि मी जास्त सांगितले, सगळ्यांना एक एकच सांगितलं. डान्स कुठला केला? लाल लाल कलरची बांगडी. अरे देवा, अर्ध काम सोडून आले तुला न्यायला. कपड्यांच्या घड्या घालायच्या राहिलेल्या. शाळेत आल्यानंतर मशीन लावली, देवपूजा केली. आल्याला सुरुवात आधी हातपाय धुगा जा. कपडे बदल. चला आता हे काम अपूर्ण राहिलंय, त्याला पूर्ण करून घेते. घरी नसलं तरी करमत नाही आणि घरी आले तरी खपत नाही, असं झालं या. आता दिवसभर नव्हती, तर आता माझ्यासोबत काही झालं ती नसतं हे तुम्हाला सांगते मी. तर आली या, खाल्लंय बघा. आणि ताट कसं ठेवलं या, ताटात पण घेतलं नाही, कढईमध्येच खाल्लंय. ताट पण नाही घेतलेलं, कढईमध्येच खाल्लंय आणि जागच्या जागेवरच पडून दिलं या. आणि तिकडं वर जाऊन काहीतरी शोधत बसली. आता काय खेळणे वेणी पाहिजे असतील, काहीतरी उचापत्या करायच्या असतील ना, त्यामुळं. तर माझ्या अर्धे कपडे घड्या घालून झाले, फक्त ठेवायचे. मला त्याआधी काहीतरी मोबाईलला पिक्चर वगैरे लावावा, त्याशिवाय. 1 मिनटं. हॅलो नमस्कार. मम्मीच्या व्हिडिओमध्ये आता मम्मीचं काय घड्या घातले तरी पण ही ना, तू कशाला गेली कपड्यांकडं? नाही ग, मी नव्हती गेली. काय सांगत्या? आता मम्मीने ठेवलं तर सगळं कपड्याचं, तिकडं वाळत घातली ती कपड्यात. आणि इकडं आता ना ही कुठं दाखवते या? काय येडपणा करते, मला काय समजत नाही. खाली होतीस ना तू म्हणून. आता ना उन्हाळा संपलाय, तर वाटल्याचं काही काम नाही. तर आता मी ह्याला कट करणार आणि ह्याच्यात आपली झाडे लागणार आहेत छान छान. तर तुम्हाला लवकरच बघायला भेटतील. आता झाडं पण ना, पाऊस कंटिन्यू. मी दिसते का नाही का? इकडे दाखव. आता पाऊस सुरू झाला, त्यामुळे झाडं पण अशी टवटवीत झाली. सकाळी सोनू म्हणली झाडं इतकी ताजी तावणी झाली ती, कारण उन्हाळ्यात मी त्याला कसं जगवलंय ना, मला माहिती. कपड्यांचं पाणी, मी मशीनचं पाणी वेस्ट व्हायचं पण नाही केलं.
नाहीतर टॉन टाकून द्यायची. हां, माना टाकून त्याचे कपड्याचं पाणी मी थोडं पण वेस्ट नाही केलं. मी मोठ्या टप आहे माझ्याकडे, त्यात धरून ठेवलं पाणी ते, आणि ते पाणी मी झाडांना दिलं. नाही तर आतापर्यंत झाडं कधीच मरून गेली असती. आणि पाऊस पडल्यावर येते तो उगवून, जे बिया पडलेल्या असतात त्या, पण ते जरा लेट येते त्या, मग फुलं पण लेट लागते आपल्याला, सणाला फुलं भेटत नाही. ते दरवेळेस हीच बोंब होती. त्यामुळे मी ही रोपं ना आधी तयार केली ती आणि मग लावले. त्यामुळे ह्या वेळेस फुलं लवकर येतील अशी माझी आशा आहे. आणि यायलाच पाहिजे. कापते ती बॉटल. हां, आता ह्या बॉटल आहेत ना, आता ह्या जगा पुढच्या वर्षीपर्यंत ह्या घाण होणाऱ्याला कच वगैरे पडते. त्यामुळे ह्यात आता मी चिनोगुलाबाची झाडं लावणार आहे आणि दारासमोर ठेवणार आहे. असू देत, कळतला झाडासमोर ठेवणार आहे, सॉरी घरासमोर ठेवणार आहे. साठवून तर ठेवलंय का. आणि मला ही नारळ आता वाढवायचं आहे, म्हणजे करायचं आहे, पाण्यात टाकायचं. हां सोडायचं आहे पाणी. पत्त्या तिकडे असलेल्या म्हणजे पत्त्या आणले त्या ना त्या दिवशी काढले, वटपौर्णिमे दिवशी अजून ठेवण्यात झालं नाही त्याला. आज ठेवल उद्या ठेवल पडतंय. ओके चला आता ना अभ्यास करा. आणि ह्या डायपरचा काय उपयोग नाही आहे. सोनू लहान असताना सोनूला जेव्हा ॲडमिट केलेलं ना, कुठं केलेलं, कोरेगावमध्ये, तेव्हा हे घेतलेलं आहे. ह्याच्यातलं थोडंसंच यूज केलं तर बाकी आहे तसंच पडलं. तर आता आमच्या घरात दुसरं लहान बाळ पण नाही की त्याला कोणालाही वापरा येत त्याला, तर आता ठेवते मरू दे, असंच पडतं. तर उंदरांनी हा बघा पिशवीचं काम केलं. ह्याच्यात पीस आहे त्याची शिवायचं आहे ती. हे आवर ग तू, ती कागद उचल. आताशी घर कुठंतरी माणसात आल्यासारखं दिसायला लागलं. कपड्याचं गारठा पडला का लय घाण होतं. तर आता वाजल्या 4:30 आणि आता मी लागणार आहे स्वयंपाकाला, कारण आज जास्तच भूक लागल्या. सकाळी फक्त मी खिचडी खाल्लेली आणि ती पण थोडीशी, आणि त्यातली पण मी सोनूला ठेवलेली. त्यामुळे आता मला जास्त भूका लागल्या, त्यामुळे लवकर स्वयंपाक करणार आहे, म्हणजे लवकर उपवास सोडता येईलच. तर चला आता कालवणाला काही नाही आहे, तर शेवग्याच्या शेंगा 2 आहेत ती, आणि डाळीचं कालवणाचं मिक्स बनवणार आहे मी. तसं हे पनीर घेऊन येणार आहे, तर पण मला एवढा दम नाही निघणार, बनवून टाकणार आहे. आणि पनीर सकाळ बनवणार आहे, कारण उद्या सकाळ पण काय भाजीला काही नसणारच आहे. त्यामुळे पनीर आपण सकाळ बनवू. आता जर आत्ताचं बघूया, कारण लय भूक लागली. आणि सोनू झोपले तिकडे, तिला उठवते आधी, शेवग्या शेंगा घेऊन येते आणि मग तिला उठवते. लय वारस होतं ते. म्हणूनच झाड आलंय, पण शेंगा भरपूर येते. ते किती शेंगा सुकले त्या ह्यावेळेस. आता 2च आले, त्या फुलं लागली ते अजून काय माहिती कधी येते. मी तर कारल्याचं मी लावले आणि आलंय पण छान. ती त्याच्यावर चढवायचं आहे. आणि अजून एक तिकडे एक लावलंय. सीताफळ तर पिकतात पण, आणि चिमण्या खाऊन पण जातात त्याला. आम्ही एक पण सीताफळ नाही खाल्ला अजून. कोरपण पण किती मस्त आली, किती छान आल्या. जाते सगळं टूर तुम्हाला नंतर देते. जाते आता मी घरात. बाहेर माझ्या घरातले असले तर मला व्हिडिओ जास्त घेता येत नाही, समजून घ्या. एवढी गार झोप, संध्याकाळी काय झोपणार आहे, उठ. आणि संध्याकाळी खरंच ही पोरगी झोपत नाही. आमचं डोळं पेंगतात पण हिचं पेंगत नाही. तर उठ, 5 वाजले ते, उठ नाही तर बघा ना मारीन. पटकन उठ, ऐकायते का. उठ 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 पटकन. चला लागतं मी कामाला. सोनू उठली आणि तिला मी जेवाय दिलंय, कारण तिनं पण सकाळी खिचडी खाल्लेली आणि शाळेत काय नाश्ता बिष्टा केला असेल तेवढंच. घरी आल्यानंतर पण थोडीशी खिचडीच खाल्लेली, तर तिला भूक लागलेली. त्यामुळं मी लवकर स्वयंपाक बनवला. इकडे शेवग्याची भाजी आणि भात तिला खायला दिलं. इकडे पीठ मळून ठेवलं आहे मी, चपाती लाटून घेणार आहे. भात शिजून रेडी आहे, कालवण तयार आहे इकडं. अरे देवा, मलाच वासना असं वाटते कधीच खाते मी. हे बघा, शेवग्याची आमटी बनवलंय, चांगलं झालंय, खावा. तर झालं, आता घेते चपात्या लाटून.
वाजताना स्टार्ट करणार होते पण लाईट गेलेली आहे आणि आत्ता मला वाटते 5 मिनटं लाईट आली असेल आणि फक्त 35% चार्जिंग होता. तर आता मला वाटलं काय येते का नाही लाईट, त्यामुळे तेवढं चार्जिंग असावं म्हटलं, कारण यांना याला उशीर झाला का आम्हाला लागतं चार्जिंग फोनमध्ये बॅटरी वगैरे लावायला, नाहीतर दिव्यावरती इतकं काय घरात उजेड पडत नाही, त्यामुळे चार्जिंग ठेवलेलं आहे. आता लाईट आली तर चला पहिल्यांदा फोन चार्जिंगला लावते आणि मग चपाती लाटून गेला. आता किती वाजत माहिती आहे का, 5:30 झाले. तर म्हणजे 5 वाजून 20, 15, 18 असे काहीतरी मिनिटांनी माझं सगळं रेडी झालेलं आहे. पीठ वगैरे मळून पण, भात पण शिजलेला, कालवण पण झालेलं आहे. ब्लॉग गेला उशिरानं सुरुवात केली मी, हिला जेवण दिल्यानंतर हिला इंते केलं जेव तावा लागले तर बसली होती करतच. तर चला आता चपात्या लाटते आणि मग भांडी वगैरे मांडते. पाऊस आलाय, पाऊस बघती सोडा आलेलो, पाऊस आलाय. कसला पाऊस दिसतोय. मी रस्ता चुकले, व्हिडिओच्या नादात रस्ता चुकले. आता हे आलं तर आता आम्ही जेवून घेतोय. मला मागा दणलंय, भुका लागलेल्या, पण आता खरंच काय खाण्याची इच्छा नाही. फक्त वडापाव खाणार आहे मी, बाकी चपाती बिपाती काय खाणार नाही. नको, एवढं कालवून बिलवून बघून असं मला ना मग अशीच जेव वाटलेलं, गरम गरम होतं तेव्हा. मग जेवायचं, जेव वाटलं का नाही जेवायचं, माझी वाट बघत बसायचं नाही. मी आल्यावर खातोच ना, मी काय उपाय झोपतो आता खरंच हवं का पाणी पण पिते का नाही उपास. मग अशी खरंच असं जेवण बनवताना वास येत होता का नाही, तेव्हा इतकं तेव्हाच खावं खाऊन वाटलेलं टाकायचं. मला. जाऊ देत, चला आता खाते, घेतलंय मी वडापाव खायला, खाते आणि मग तुम्हाला भेटते. नीट का, हिने खाल्लंय तसं खा पटकन. खोटं. चला झालं जेवण आणि रोजच्या प्रमाणे आमचं साहेब लेट असं देत की बस की रोजच्या प्रमाणे हे लेट येतं आणि माझं लवकर झालंय जेवण. आता जाऊन पडते. आणि कमेंट आली होती की नवऱ्याला लोटायला लावू नको, झाडून काढायला लावू नको, तर मी नसल्यानंतर ते काढतातच ना. आणि जास्त आपण जर खाल्लं ना, आता झाडूची अवस्था काय झाली तुम्ही बघितलंय, तर ते वाकून काढायला आलं ना सगळ्या गुळणी येते माघारी, म्हणूनसाठी मी झाडून काढलं नव्हतं, त्यांनी काढलं होतं. आणि मी काढते म्हटलं तर ते काढतात, मग बाकीचं मी करत असते. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. अहो सगळं कार्यक्रम झाल्यावर शेवटच्या दिवशी भेटणार आहे गिफ्ट. ती काहीतरी आहे त्यांच्या शाळेत त्याचं. चला तेल लावायचं डोक्याला, आज केस धुतलेली आहे, रोज धुण्याने केसाची वाट लागायला लागल्या.